परिषदेमध्ये आपल्या त्याचे ग्रामविकास व पंचायत मंत्री महोदय आपल्या सर्वांना ब्रीफिंग करतील, आपल्याशी संवाद करणार आहे. पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठावर उमेद आहे अनेक म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण निवडणूक अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय सागर सर उपस्थित आहेत. त्यासोबत अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी श्री कुमार ओसवाल सर उपस्थित आहेत आणि त्यासोबत ग्रामीण गृहनिर्माण या केंद्र शासनाच्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे राज्य संचालक राजाराम दिघे सर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याची विनंती शिवसेना विनंती करतो. आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले माननीय मंत्री ग्रामविकास पंचायत सरकारी अधिकारी पत्रकार आपण या ठिकाणी जमलो आहोत ते महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2 मे रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि सुरुवातीला 14 मेपर्यंत हे प्रदर्शन हे मुंबईकरांच्या भरघोस प्रतिसादामुळे माननीय मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार 17 मेपर्यंत पुढे जाणवलेली आहे. आतापर्यंतचा जो काही प्रदर्शनासाठी जो प्रतिसाद होता आणि आहे तो अत्यंत सकारात्मक आणि भरभरून असा राहिलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये 17 मेपर्यंत जे प्रदर्शन सुरू असेल त्यामध्ये सुद्धा मुंबईकरांचा भरघोस असा प्रतिसाद लागणार आहे. उमेद अभियानासंदर्भात काही नेते आपण वेगवेगळे पत्रकार परिषदेच्या दरम्यान आपण दिलेली आहे, त्यामुळे मी तसं आपला फार वेळ घेणार नाही. मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करेन की त्यांनी संबोधित करावं. दोन विषयावर आजच्या पत्रकार परिषदेवर चर्चा बोलणार आहोत. पहिला विषय आहे की 2 तारखेला महालक्ष्मी सरसचा शुभारंभ झाला आणि महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा महालक्ष्मी सरसचा एक्झिबिशन आज मुंबईमध्ये सगळ्यांच्या साक्षी होते. खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही केला. प्रचंड मोठा प्रतिसाद मुंबईकरांचा या एक्झिबिशनसाठी लाभला. मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादामुळेच आम्ही 2 दिवस हे महालक्ष्मी सरसच्या एक्झिबिशनची मदत लावण्याचा निर्णय आम्ही घेतला. आजपर्यंत महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून साधारण 30 कोटी रुपयाचा व्यवसाय आमच्या बचत महिला भगिनींच्या उत्पादित मालाचा झालेला आहे आणि तो खूप विक्रम आहे. अजून हे एक्झिबिशन अजून 5 दिवस चालणार आहे आणि आम्ही जे उद्दिष्ट या अनुषंगाने ठेवलेलं होतं ते उद्दिष्ट मला वाटतं पूर्ततेच्या दिशेनं आता आमची वाटचाल चालू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे उद्दिष्ट दिलेलं आहे, गणपती निधीच्या 1 कोटीचं उद्दिष्ट दिलेलं आहे, त्या अनुषंगानं आमचं मार्गक्रमण चालू आहे. शेवटी गणपती निधी बनवणं त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग काय असेल, बचत गटाच्या आणि महिलांच्या माध्यमातून तयार झालेल्या मालाला बाजारपेठ करून देणे आणि त्या अनुषंगानं आम्ही ही बाजारपेठ यशस्वी प्रयत्न करतो. उमेद मार्टच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर महिलांच्यासाठी ऑनलाईन मार्केटिंगचा व्यवस्था आम्ही करून देतो. त्यासोबत आपण सगळ्यांना माहिती आहे आणि पुन्हा उल्लेख करणार आहे, परंतु आम्ही यावर्षी पाठीमागच्या वर्षी उमेदवारांचा 12ही महिने महिलांच्या मालाला मार्केट मिळावं, बाजारपेठ मिळावं उमेदवारांची संकल्पना आम्ही आणली होती आणि त्याच्यामध्ये उद्याला टाकता गेलं आणि आता साधारण चालू वर्षामध्ये 13 मॉलचं काम चालू होते आणि 1 वर्षामध्ये बहुतांश मॉल पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही
जे होईल तेही या निमित्तानं होईल. बाकी अनेक विषय बोलले जाते, पण आज खास करून मुंबईकरांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी आपल्या सगळ्यांचा समोर वेळ आहे. उघडता असा प्रतिसाद मुंबईकरांचा या महाराष्ट्र संस्था मिळालेला आहे. म्हणूनच आपण बघतो की नागपूरमध्ये महालक्ष्मी सण होतं, नवी मुंबईमध्ये वाशिममध्ये महालक्ष्मी सण होतं, आणि आता मुंबईमध्ये महालक्ष्मी सण होतो. आणि प्रत्येक वेळी महालक्ष्मी सणाच्या माध्यमातून त्याला मोहन शोधण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना मालाच्या बाबतीत इतक्या उत्पादनाच्या बाबतीत विश्वासाचा निर्माण होईल अशा पद्धतीची व्यवस्था उभी केली. म्हणून हे एवढं मोठं यश या ठिकाणी महालक्ष्मी संस्था मिळालेलं आहे. आपल्या पहिला घरामध्ये घराच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करून आपले खूप मोठं योगदान या महालक्ष्मी सणास यशस्वी झालेले आहे. त्यासोबत आमचे साहेबांचे जे एमडी आहेत, साधक असतील, विश्वास असतील, किंवा महालक्ष्मी सणाची सगळी टीम असेल आणि प्रचंड मोठी मेहनत यासाठी घेतलेली आहे. पूर्ण वेळ हे हा सगळं यशस्वी होण्यासाठी खास करून या सणाचं योगदानाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यासाठी नुकतं म्हणून आणि दिल्लीची कंपनी आमच्यासोबत होती, त्यांचे खूप मोठं योगदान आहे. त्यांचं वास्तविक मला अगोदर मी त्यांचे आभार करण्यासाठी मानले की आपण अजून हा महालक्ष्मी सण पूर्ण घ्यायचा होता. आता आभार मानायला लागत नाही की आम्हाला अपेक्षित असतात की महालक्ष्मी सणाची सगळी व्यवस्था प्रयत्न केला. बाहेर झालेल्या सगळ्या महिला लोकांना किंवा महिलांना सगळ्याच सुविधा देण्याचा प्रयत्न केला. खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी मनापासून धन्यवाद दिले की त्यांनी प्रचंड मोठ्या ताकदीने आमच्या पाठीशी ताकद दिली गेली. यांनी जो गणपती संकल्प आम्ही केला त्या संकल्पना राबवून देण्याचं काम केलं. म्हणून आम्ही या सदस्याने किंवा या व्यवस्थेने आम्ही यशस्वी झालो हे मला सांगायला एकदम मनापासून धन्यवाद. त्यासोबत आज एका दुसऱ्या विषयासंदर्भात महत्त्वाच्या विषयासंदर्भात मी आपल्याशी बोलायला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला 10,26,000 घरांचं उद्दिष्ट मिळालेलं होतं. ती घरं पूर्ण करण्यासाठी साधारण 10 वर्षाचा कार्यक्रम आम्हाला लागला. पाठीमागच्या वर्षी आदरणीय मोदीजींनी देशाचे ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड प्रभाव घेऊन पाठपुरावा करून मोदीजींच्या आणि शिवराजसिंह चौहान साहेबांच्या कॉर्पोरेशन करून महाराष्ट्राला पाठीमागच्या वर्षी 30 लाख प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांचं उद्दिष्ट आम्हाला मिळालं होतं की जो देशाचा विक्रम होता. त्यानंतर आम्ही विक्रमी वेळेमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या सगळ्या घरांना त्यात 28 लाख घरांना आम्ही एका महिन्यामध्ये मंजुरी दिली आणि त्याचा पहिला हप्ताही दिला. त्यानंतर दुसरा असेल, तिसरा असेल, हे सगळे हप्ते आम्ही विक्रमी वेळेत दिले. आज सांगायला आम्हाला मनापासून अभिमान आहे की ज्या वेगानं आम्ही मान्यता दिल्या, ज्या वेगानं आम्ही फॉर्मअप घेतला, त्याच वेगानं विक्रमी वेळेमध्ये महाराष्ट्रानं 1 वर्षामध्ये 5 लाख घरांचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. 5 लाख घरं आम्ही पूर्ण केलेली आहेत. आणि 15 तारखेला देशाचे ग्रामीण विकास मंत्री पंचायत राज मंत्री माननीय शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली 5 लाख घरांचा लोकार्पण सोहळा आम्ही साजरा करतोय. 5 लाख लाभार्थींना घराच्या चांगल्या प्रदान करण्याचा कार्यक्रम आम्ही करतोय, जो की आजपर्यंतच्या देशाच्या विकासातला सगळ्यात मोठा सोहळा आणि एवढ्या विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केलेला
पहिला प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा आहे आणि त्यासाठी म्हणजे 16 आयोजित केलेला आहे. त्यासोबत महाराष्ट्रासाठी 10,000 कोटी रुपये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देण्याचा निर्णय आदरणीय मोदींनी घेतलेला आहे आणि ते 10,000 कोटी रुपये प्रदान करण्याचे कार्यक्रम त्यानिमित्तानं होणार आहे. आणि असा सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये सातारा या ठिकाणी होतो. या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न